नमस्कार मंडळी, कसे आहात? मी तुमची लाडकी श्रद्धाच कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवून घेणार आहोत हलवाई स्टाईलमध्ये बालुशाही. अगदी लेअरदार रसरशीत अशी बालुशाही बनवून घेणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे घेतलेलं आहे अर्धा किलो मैद्याचं पॅकेट. तुम्हाला हवा तर इथे 1 किलोच्या मैद्याचं सुद्धा पॅकेट तुम्ही घेऊ शकता. आता आपण हा मैदा एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता इथे ना हा बाउल मला थोडासा छोटा पडत आहे, कारण मैदा झाला आहे जास्त आणि बाउल थोडा छोटा झाला आहे. त्यासाठी आपण एक स्टीलचं टोपलं घेतलेलं आहे. आता इथे आपण 500 ग्राम मैद्यासाठी आपण घेतलेला आहे अर्धा चम्मच खाण्याचा सोडा. तुम्ही जर 1 किलो मैदा घेत असाल तर तुम्ही 1 चम्मच खाण्याचा सोडा टाकू शकता. आता त्याचबरोबर मी अर्धा किलो बालुशाहीसाठी इथे फ्रीजमध्ये न ठेवलेलं म्हणजेच रूम टेम्परेचरवर असलेलं 4 चम्मच दही घेतलेलं आहे. इथे लक्षात ठेवायचं आहे फ्रीजमधलं थंड कोणतीही वस्तू इथे आपल्याला वापरायची नाही. आता मी इथे घेत आहे तूप हे रूम टेम्परेचरवरचंच असलेलं घेतलेलं आहे. अजिबात फ्रीजमधलं थंड दही किंवा तूपचा वापर मी ते केलेला नाही आहे, तुम्हाला सुद्धा करायचा नाही आहे. तर इथं आपण आता तूप टाकलेलं आहे, दही टाकलेलं आहे. पाण्याचा वापर आधीच न करता दही आणि तुपामध्येच आपल्याला छान असं मैदा मळून घ्यायचा आहे. तर आता तुम्हाला लगेचच प्रश्न पडला असेल, तूप किती घ्यायचं आहे नेमकं? तर तूप आपल्याला पोहे खाण्याच्या चमच्याच्या मापाने 4 ते 5 चमच तूप घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तूप या पिठामध्ये म्हणजेच मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी तूप आणि दही व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती आता मी थोडं पाणी टाकून मैदा हा मळून घेणार आहे. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदमच खूप जास्त पाणी न टाकता थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी कुठेही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी कुठेही गव्हाचं पीठ जसं मळतो तसं मी अजिबात मळत नाही आहे. हलक्या हाताने फक्त पीठ मी एकत्र आणण्याचा प्रयत्न करते. तुम्ही पाहू शकता फक्त आपल्याला एकत्र मैदा आणून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला बालुशाहीचं पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने बालुशाहीचं कणिक मळून घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला रेस्ट करण्यासाठी 10 मिनिटं हे कणिक बाजूला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण याचा पाक बनवून घेऊया. आता इथे आपल्याला साखरेचा पाक बनवून घेण्यासाठी अर्धा किलो मैद्याला अर्धा किलो साखर घ्यायची आहे आणि इथे आपल्याला 250 ml पाणी घ्यायचं आहे. मित्रांनो, थोडंसं पाणी इकडे तिकडे जरी जास्त झालं तरी काही फरक पडत नाही. आपण साखरेचा पाक थोडासा घट्ट करून घेऊ शकतो, त्यामुळे एवढी काही काळजी करण्याची गरज नाही. मी बस प्रमाण सांगत आहे. तरी मी इथे मोजून घेतलं होतं 3 वाटी साखर, तर मी इथे 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. आता मी इथे टाकलेलं आहे केसर आणि 4 ते 5 इलायची कुटून टाकलेली आहे, म्हणजेच वाटून टाकलेली आहे. तर आता आपल्याला चमच्याच्या मदतीने पाक छान असा उकळून घ्यायचा आहे. आपल्याला एक तारचा पाक येईल असाच आपल्याला बनवून घ्यायचा आहे, खूप जास्त घट्ट नाही बनवायचा आहे. तर तुम्ही ते पाहू शकता साखरेच्या पाकाला छान असं एक तार येतोय, म्हणजेच आपला असा पाक तयार झालेला आहे. आता हे पाक आपण बाजूला ठेवून घेऊयात. थंड झाल्यावरती अजून थोडासा घट्ट होतो. जर आपल्याकडे लिंबाचा रस असेल तर तुम्ही अर्धा चम्मच लिंबाचा रस यामध्ये टाकू शकता, जेणेकरून पाक खूप जास्त घट्ट होणार नाही. आता इथे 15 मिनिटानंतर बालुशाहीचं पीठ छान असं मुरलेलं आहे. आता आपण एक छोटासा गोळा घेऊया त्या पिठातला आणि हलक्याशा हाताने प्रेस करून आपण थोडंसं दाबून घेऊन अशा पद्धतीने बालुशाही बनवून घेऊया. तुम्ही पाहू शकता या पिठाला किती छान लेअर्स आलेले आहेत आपण हलक्या हाताने पीठ मळून घेतल्यामुळे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व बालुशाही बनवून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मी तुम्हाला दुसरीही बालुशाही बनवून दाखवते. पुन्हा एकदा याच पिठाचा गोळा घ्यायचा. मी कुठेही हाताने खूप जास्त प्रेस करून बालुशाही बनवत नाही आहे. प्रेस केल्यामुळे याचे लेअर्स जातात, त्यामुळे आपल्याला हलक्या हातानेच बालुशाही बनवून घ्यायचे आहे. आता बालुशाही बनवून झाल्यावरती बाकीचं उरलेलं बालुशाहीचं पीठ झाकून ठेवायचं आहे. आता मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे. तेल मी हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. बुडबुडे येतील तेलाला एवढंच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तर मी एक छोटासा गोळा मैद्याचा टाकून दाखवते. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता तेलाला हलकेसे बुडबुडे येत आहेत, म्हणजे जे आपण गोळा टाकला आहे त्यावरून आपल्याला कळतं की हलकेसे बुडबुडे येत आहेत, म्हणजे तेल आपलं परफेक्ट गरम आहे. इथे आपल्याला खूप जास्त तेल गरम करून घ्यायचं नाही, बुडबुडे येतील एवढंच तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल जो खूप जास्त गरम असेल तेव्हा
काय होईल माहिती आहे का, बालुशाही डायरेक्ट कलर तर येईल, फ्राय पण होईल, पण आतून कच्ची राहील. त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरतीच बालुशाही तळून घ्यायची आहे. कुठेही आपल्याला गॅसचा हाय फ्लेम करायचा नाही. तर इथे आपल्याला सर्व बालुशाही मंद आचेवरतीच फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे पाहू शकता, आम्ही कुठेही चमच्याच्या मदतीने बालुशाहीची अलटपलट नव्हती केली. बालुशाही एका बाजूने छान असे फ्राय होऊन वरती यायला लागतात, म्हणजे हलके होतात. त्यावेळेस हे तेलाच्या वरती येतात आणि त्यानंतरच आपल्याला बाजू पलटून घ्यायची आहे बालुशाहीची. तर तुम्ही पाहू शकता किती छान असे लेयर्स आल्यासारखे वाटत आहेत बालुशाहीला आणि त्याचबरोबर असा कलरही मस्त आलेला आहे. तर इथे आपण गोल्डन ब्राऊन, लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बालुशाही छान असे फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, एक बालुशाहीची बॅच तळून घेण्यासाठी साधारण आपल्याला 10 ते 15 मिनटं लागतात, कारण आपण लो फ्लेमवरती बालुशाही तळून घेतोय त्यामुळे. तर तुम्ही पाहू शकता इथे बालुशाही खूपच मस्त अशी खुसखुशीत दिसत आहे व त्याचबरोबर मस्त असा कलरही आलेला आहे, फ्राय पण झालेली आहे. तर इथे आपण बालुशाही काढून घेऊ शकतो. तुम्ही बालुशाहीचे लेयर्स बघा किती सुंदर आलेले आहेत. तर इथे एक एक करून आपण बालुशाही काढून घेऊया. आता इथे लक्षात ठेवा, बालुशाहीची दुसरी बॅचसुद्धा तळत असताना गॅसचा फ्लेम अगदीच 1 मिनिट बंद करायचा, त्यानंतर पुन्हा चालू करायचा आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला सर्व बालुशाही तळून घ्यायचे, दुसरी बॅचसुद्धा. आता इथे आपण पाक आधीच थंड होण्यासाठी ठेवून घेतला होता. आपण बोट टाकून पाकाचा चटका सहन करू शकतो, एवढंच पाक आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता साखरेचा पाकाचा तार किती मस्त आलेला आहे. तर आता आपल्याला इथे पाक थोडासा कोमट झाला आणि त्याचबरोबर बालुशाही गरम आहे, तर आपल्याला लगेचच पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पाक गरम, बालुशाही गरम असं अजिबात नसावं. पाक थोडासा थंड झालेला असावा आणि बालुशाही गरम असेल तरी चालेल. इथे आपल्याला 5 ते 10 मिनटं बालुशाही पाकामध्ये ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून बालुशाही छान मुरेल व त्याचबरोबर बालुशाही पाकसुद्धा शोषून घेऊन अशी आपली रसरशीत बालुशाही तयार होईल. तर इथे ते पाहू शकता, मी सर्व बालुशाही तळून घेतलेल्या आहेत. आता मी तुम्हाला एक प्लेटमध्ये काढून दाखवते. किती छान आपली अशी रसरशीत बालुशाही तयार झालेली आहे. वाव! तुम्ही बघू शकता बालुशाहीच्या आतमध्येपर्यंत पाक गेलेला आहे. मी सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा, तुमची 101% बालुशाही एवढी मस्त तयार होईल आणि त्यानंतर तुमचे घरचे म्हणतील वा वा मस्तच. चला, गप्पा खूप झाल्या. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढची रेसिपी कोणती हवी आहे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.